दिवसा घरफोडी करून चोरी करणाऱ्या 3 सराईत आरोपी यांना अटक करून 101.41 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण 7,52,368 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यास माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश। माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 7/3/2024 रोजी 4 वाजता ते 4:45 वाजताच्या दरम्यान रूम नंबर B/17 अंबा भवन 3रा मजला आनंद नगर वसई पश्चिम जिल्हा पालघर येथील बंद घराचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचा सेफ्टी दरवाजा कशाच्या तरी सहाय्याने तोडून त्या वाटे आतमध्ये प्रवेश करून लोखंडी कपाटातील स्टील पेटीमध्ये असलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण घरफोडी करून चोरी झाल्याबाबत तक्रारनामे श्रीमती कल्पना नंदकुमार मोरे वय 65 वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 89/2024 कलम 454-380-34 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावरील मिळालेल्या माहितीच्या व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तब्बल 150 ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून 3 आरोपित यांची ओळख पटवून गुप्त बातमीदार यांच्या मदतीने आरोपी यांचे नाव निष्पन्न केले। तसेच तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील आरोपित हे गोरखपूर एक्सप्रेसने जात असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली। तेव्हा नाशिक रोड मध्य रेल्वे पोलिसांच्या मदतीने 72 तासांच्या आत आरोपित नामे 1 राकेश कुमार उर्फ चक्की रामराज यादव वय 33 वर्ष राहणार रूम नंबर 1405 लक्ष्मी गृह सोसायटी न्यू मुलुंड लिंक रोड मालाड पश्चिम मुंबई। 2 मोहम्मद सईद उर्फ शानू गरीबुल्ला खान वय 37 वर्ष राहणार रूम नंबर 150 प्रेमनगर अंकुर बिल्डिंगच्या मागे गणेश रहिवासी सेवा मंडळ चाळ गोरेगाव पश्चिम मुंबई। 3 लालकेसर उर्फ बच्चा ददन राय वय 27 वर्ष राहणार जानकीपाडा फादरवाडी वसई पूर्व जिल्हा पालघर यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून आरोपित यांच्याकडून 4,67,568 किमतीचे 101.41 ग्रॅम सोने, रुपये 2,69,800 रोख रक्कम व 2 मोबाईल फोन असा एकूण रुपये 7,52,368 चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तसेच आरोपित यांनी सदर गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिवा मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे। अटक आरोपी नामे राकेश कुमार उर्फ चक्की रामराज यादव याच्यावर दाखल गुन्हे खालील प्रमाणे 1 गोरेगाव पोलीस स्टेशन मुंबई गुन्हा रजिस्टर क्रमांक 352/2015 कलम 454-457-380 भारतीय दंड संहिता। अटक आरोपी नामे मोहम्मद सईद उर्फ शानू गरीबुल्ला खान याच्यावर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत। 1 गोरेगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 481/2009 भारतीय दंड संहिता कलम 302-34 प्रमाणे। 2 गोरेगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 452/2014 भारतीय दंड संहिता कलम 307-34 सह 135(1)(अ). 3 गोरेगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 359/2015 कलम 324, 326, 504, 506, 34 भारतीय दंड संहिता। 4 गोरेगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 438/2019 भारतीय दंड संहिता कलम 394-34 प्रमाणे। अटक आरोपी नामे लालकेसर उर्फ बच्चा ददन राय याच्यावर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत। 1 गोरेगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 557/2023 भारतीय दंड संहिता
कलम 3802 गोरेगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 106/2024 भारतीय दंड संहिता कलम 454 380 प्रमाणे सदरची कारवाई श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रृंगी पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2, श्रीमती पद्मजा बडे सहाय्यक पोलीस आयुक्त वसई, श्री राजू माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री संतोष चौधरी पोलीस निरीक्षक प्रशासन गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सनील पाटील, पोलीस हवालदार शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी पोलीस शिपाई, गोविंद लवटे, आनंदा गडदे, प्रवीण कांदे महिला पोलीस शिपाई, पूजा कांबळे, अमिषा पाटील व पोलीस उप आयुक्त कार्यालय परिमंडळ 2 चे पोलीस हवालदार भालचंद्र बागुल पोलीस शिपाई मोहन खंडवी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे।